बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यभरात मोठी चर्चा होतीये। या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करून मारेकऱ्यांनी त्यांच्या आकाला दाखवलं असल्याचा आरोप विधानसभेत केलाय। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। आता सुरेश धस यांनी आकावरून धक्कादायक खुलासा केलाय। तसंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे। सुरेश धस म्हणाले की 9 तारखेला ही घटना घडली। त्या अगोदर 2 दिवस आधी वाईन शॉपसाठी 2 गाड्यांची खरेदी झाली। खरेदी सब रजिस्टर ऑफिस मध्ये करण्याऐवजी कुठेतरी हे आका बसले होते। पोलीस अधिकारीही बसले होते। तिथं जाऊन खरेदी करण्यात आली अशी एक नवीन माहिती मिळाली आहे। त्यांचं कार्यक्षेत्र मांजरसुमा घाट म्हणून आहे। तिथं 30 ते 35 एकर जमीन कुणाच्या तरी अचानक नावावर झाली। हे कुणाच्याही शेतातून मुरुम उचलतात। या आकांचं कार्यक्षेत्र खूपच वाढत चाललंय असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे आका कोण असं विचारलं असता सुरेश धस म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री हे आज याबाबत एसआयटी जाहीर करतील। एसआयटी जाहीर झाल्याशिवाय आणि एसआयटीने तपास केल्याशिवाय यावर अधिकचं बोलणं उचित होणार नाही असं ते म्हणाले। पुढे देखील सुरेश धस म्हणाले की अजित पवारांकडे मी आधी आलो होतो तेव्हा मी बोललो होतो की पीक विमा घोटाळा फार मोठ्या प्रमाणात झालाय। 7000 हेक्टर बीड जिल्ह्यात 3000 हेक्टरचा धाराशिवमध्ये घोटाळा सापडलाय। आता याबाबत कागदपत्र लवकरच माझ्याकडे येणार आहेत। 13190 सोनपेठ तालुक्यामध्ये विमा भरलाय। विमा भरणारे सीएससी सेंटर परळी तालुक्यात आहे। मी काही परळी तालुक्यातील सर्व जनतेला किंवा शेतकऱ्यांना दोष देत नाही, मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलेला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 2023 मध्ये हा सर्व प्रकार घडलाय। महायुतीच्या काळात तत्कालीन कृषी मंत्री यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेचा किती गैरफायदा घेतला आहे हे मला म्हणायचं आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलाय।